वास्तव बातमी। राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा तिढा गंभीर स्वरूप घेतानाचं चित्र असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून प्रवीण दरेकरांनी 12 ते 13 संघटना जमा केल्या असा आरोप जरांगे यांनी केलाय। मराठ्यांच्या विरोधात उगाच बोंबलायचं असं त्यांना सांगितलं असं म्हणत जरांगे यांनी दरेकरांवर निशाणा साधलाय। पुढचे 2 ते 3 दिवस थांबा, सगळा पर्दाफाश होईल असंही ते म्हणाले। मराठ्यांची एकजूट चळवळ बदनाम केली जाते। काही जणांचे दुकान बंद झाले तरी वर्ष त्यांना झोप येत नाही। त्यांना दरेकरांच्या माध्यमातून संधी सापडली असं म्हणत आपण उगाच इकडून तिकडे पळून देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न साकार करायचं हे काम करायचं नाही, अशी सनसनी टीका जरांगे यांनी दरेकरांसह फडणवीसांवरही केली आहे। दरेकर फडणवीस तुम्हाला वाचवणार नाही असं म्हणत आपण त्यांच्या दारात कशाला जायचं, सरकारचे नोकर आहेत का, असा सवाल करत दरेकर यांच्या माध्यमातून फडणवीस यांनी रचलेला हा डाव आहे। मराठा समाज जाब विचारायला खंबीर आहे, अजून मुंबईला जायचंय, तुम्ही उगाच दरेकर आणि फडणवीसचं ऐकून यात पडू नका असं आव्हान त्यांनी मराठा समाजाला केलंय। फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी 12 ते 13 संघटना जमा केल्याचं मनोज जरांगे म्हणालेत। मराठा समाजाच्या विरुद्ध बोलण्यासाठी त्यांना सांगितलं असा आरोप करत 2 ते 3 दिवसात पर्दाफाश होईल। फडणवीस दरेकरांच्या माध्यमातून मला उघड पाडायचा ट्रॅप रचतोय, त्यामुळे दरेकरच्या अभियानात कोणीही सहभागी होऊ नये असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। दरेकरांसोबत आणखीन बरेच लोक जाणार आहेत। दरेकरांना सामील होणाऱ्या मराठा बांधवांना यांनीच बदनाम केलंय। यांना चर्चेला बोलवायचं, दार लावून घ्यायचं आणि यांनीच व्हिडिओ तयार करायचे, बंद दाराआड चर्चा सुरू आहे असं सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा सगळा फडणवीसांचा डाव आहे असं जरांगे यांनी म्हटलंय। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।